Now we are going to start the methodology of rDNA technology, that is recombinant DNA technology. म्हणजे आपल्याला आता काय करायचं आहे, जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये जायचं आहे. जेनेटिक इंजिनिअरिंगमधला एक पार्ट आपल्याला स्टडी करायचं आहे, दॅट इज कॉल्ड एज रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. मग रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी म्हणजे काय? ॲक्च्युली रिकॉम्बिनंट DNA म्हणजे काय? द कॉम्बिनेशन ऑफ टू DNA, दॅट इज द vector DNA and the passenger DNA. Together it is called as rDNA, that is called as recombinant DNA. आता तो recombinant DNA कसा तयार करतात? तो recombinant DNA एखाद्या होस्ट सेलमध्ये टाकून त्या recombinant DNA मध्ये असलेल्या पॅसेंजर DNAचं कॅरेक्टर कसं एक्सप्रेस होते त्याची मेथडॉलॉजी आपल्याला आता डिस्कस करायची आहे. दॅट इज कॉल्ड एज मेथडॉलॉजी ऑफ recombinant DNA टेक्नॉलॉजी. ठीक आहे, चला बघा. recombinant DNA टेक्नॉलॉजी, it is a technique of genetic engineering which involves the transfer of specific gene from one organism to another by using restriction enzymes and suitable vector. पुन्हा परत पहा. It is a technique of genetic engineering. कोणतं टेक्निक? recombinant DNA technology. So it is a technique of genetic engineering which involves the transfer of specific gene from one organism to the another organism by using restriction enzymes and suitable vector. आता या पर्टिक्युलर डेफिनेशनमध्ये ही आयडिया क्लिअर जर होत नसेल तर या डायग्राममध्ये ही आयडिया क्लिअर होते. आता इथे काय केलं आहे की हा ह्युमन सेल घेतलेला आहे. या ह्युमन सेलमधला हा न्यूक्लियस आहे. या न्यूक्लियसमधून एक DNA आयसोलेट केला आहे की ज्या पर्टिक्युलर DNA मध्ये मला जो रिक्वायर्ड डिझायर्ड जीन पाहिजे तो पर्टिक्युलर जीन त्या पर्टिक्युलर DNA कडे प्रेझेंट आहे. सपोज तो पर्टिक्युलर जीन मला पाहिजे इन्सुलिन प्रोडक्शन असणारा जीन. तर मी या सेलमधला न्यूक्लियसमधला DNA आयसोलेट केला. आयसोलेट केल्यानंतर त्या पर्टिक्युलर DNA मध्ये इथून एवढा सेगमेंट जर फॉर एक्झाम्पल इन्सुलिन प्रोडक्शन हे कॅरेक्टर जर एक्सप्रेस करत असेल तर इनडायरेक्टली हे इन्सुलिन प्रोडक्शन असणारा जो जीन आहे तो रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस देऊन मी हा पर्टिक्युलर DNA काय केला, कट केला. कट केल्यानंतर मला जीन मिळाला. या पर्टिक्युलर जीनला मला आता डिझायर्ड जीन म्हणावं लागेल, नाही तर मग त्याला पॅसेंजर DNA म्हणावं लागेल, नाही तर मग त्याला डोनर DNA म्हणावं लागेल. हा डोनर DNA मला एखाद्या कुठल्या ऑर्गॅनिझममध्ये, मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये, सेलमध्ये द्यायचा आहे. पण तो डायरेक्ट मला या सेलला देता येत नाही. म्हणून मी काय केलं की दुसरा एक बॅक्टेरियम घेतला. त्या बॅक्टेरियममध्ये दोन DNA असतात, दोन टाईपचे DNA असतात. एक प्रिन्सिपल DNA आणि दुसरा ॲडिशनल DNA. जो ॲडिशनल DNA असेल त्याला आपण व्हेक्टर DNA म्हणतो. त्या व्हेक्टर DNAला जर तो बॅक्टेरियम असेल तर त्याला प्लाझमिड म्हणतात. आता या पर्टिक्युलर बॅक्टेरियल सेलला मी ओपन केलं. ओपन करून हा प्लाझमिड मी आयसोलेट केला. आयसोलेट करून या पर्टिक्युलर प्लाझमिडला जो सर्क्युलर DNA आहे याला रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस प्रोव्हाइड करून त्याला कट केलं. कट केल्यानंतर हा जो जीन आहे, जो माझा जीन आहे इन्सुलिन प्रोड्यूस करणारा, तो पर्टिक्युलर जीन इथे मी इन्सर्ट केला, एन्झाईम यूज केला. दॅट एन्झाईम इट इज कॉल्ड ॲज DNA लिगेज. DNA लिगेज इट इज अ जॉईनिंग एन्झाईम. नवीन जो DNA आता तयार झाला या पर्टिक्युलर DNA मध्ये हा व्हेक्टर DNA आहे आणि हा पॅसेंजर DNA आहे. म्हणून या पर्टिक्युलर DNAला म्हणतो आपण व्हेक्टर पॅसेंजर DNA, नाहीतर याला म्हणतो आपण रिकॉम्बिनंट DNA, नाहीतर याला म्हणतो आपण कायमेरिक DNA. मग असा कायमेरिक DNA जर असेल तर हे दोघांचं कॉम्बिनेशन आहे. कोणत्या दोघांचं कॉम्बिनेशन आहे? व्हेक्टर आणि पॅसेंजर DNA. मग आता असा रिकॉम्बिनंट DNA आपल्याला तयार करायचा होता, त्याच टेक्नॉलॉजीमध्ये जायचं होतं आपल्याला. मग हा रिकॉम्बिनंट DNA जर असेल तर पुन्हा तोच बॅक्टेरियम घेतला इकोलाय की ज्या पर्टिक्युलर इकोलायमध्ये प्लाझमिड नाही आणि नसलेल्या बॅक्टेरियममध्ये हा रिकॉम्बिनंट DNA मी आता ॲड केला. ॲड केल्यानंतर या पर्टिक्युलर बॅक्टेरियमला मी आता मल्टिप्लाय केलं मीडियमवर. जेव्हा खूप सारे बॅक्टेरिया प्रोड्यूस झाले त्यांच्याकडून जेव्हा प्रॉडक्ट मला ऑब्झर्व केला, मी ऑब्झर्व केला, त्यावेळेस प्रत्येक बॅक्टेरियमनी इन्सुलिन प्रोड्यूस केला. म्हणजे इन्सुलिन प्रोडक्शन करणे हे कोणाचं कॅरेक्टरिस्टिक होतं? ह्युमनचं. पण ते कॅरेक्टर आपण कुठे ट्रान्सफर केलं? बॅक्टेरियमला ट्रान्सफर केलं. आता बॅक्टेरियम इन्सुलिन प्रोड्यूस करताय. म्हणजे दिस इज नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज ट्रान्सफर ऑफ जीन फ्रॉम वन ऑर्गॅनिझम टू द अनादर ऑर्गॅनिझम with the help of enzymes as well as the suitable vector. This is nothing but it is called as a genetic engineering. This is nothing but it is called as a recombinant DNA technology. Okay, पुन्हा पहा. It is a technique of genetic engineering
which involves the transfer of specific gene from one organism to another by using restriction enzymes and suitable vector. की ह्यूमन सेल मधला जीन आपण बॅक्टेरियम मध्ये ट्रान्सफर केला, एन्झाइम्स यूज केले, वेक्टर यूज केला, असं जर असेल तर दॅट इज कॉल्ड जेनेटिक इंजिनिअरिंग. Recombinant DNA is a DNA molecule formed by joining DNA segments from two or more sources. Recombinant DNA म्हणजे काय की असा डीएनए की जो पर्टिक्युलर डीएनए दोन किंवा दोनपेक्षा जास्त सोर्सेसला एकत्र आणून तयार केलेला डीएनए, दॅट डीएनए इट इज कॉल्ड ॲज द रिकॉम्बिनंट डीएनए. मग आता या रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीची मेथोडॉलॉजी ऑब्झर्व करा की या रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीमध्ये करतात काय. द फर्स्ट स्टेप इट इज कॉल्ड ॲज आयसोलेशन ऑफ डिझायर्ड जीन. In this, specific DNA fragment or genes are identified, then they are isolated and purified. The desired isolated DNA is now called as a donor DNA or passenger DNA. आता या पहिल्या स्टेपमध्ये काय म्हटलंय की सपोज हा माझा जर सेल असेल तर या पर्टिक्युलर सेल मधला डिझायर्ड जीन जर असेल जो आता इन्सुलिन प्रोडक्शनसाठी इथे एक्झाम्पल म्हणून यूज केलेला आहे तो आयसोलेट केला, प्युरिफाय केला. सो दिस इज द फर्स्ट स्टेप दॅट इज कॉल्ड ॲज आयसोलेशन ऑफ डिझायर्ड जीन. परत पहा, in this specific DNA fragment or genes are identified, then they are isolated and purified. The desired isolated DNA is called as a donor DNA or it is called as a passenger DNA. Okay. पुढे second, selection and isolation of vector. In this specific vector DNA in which passenger DNA to be introduced is selected and isolated. Commonly used vector DNA are plasmids and DNA of viruses. म्हणजे या सेकंड स्टेपमध्ये काय केलं, पहिल्या स्टेपमध्ये काय केलं की हा माझा सेल आहे, त्या पर्टिक्युलर माझ्या सेलमधून डिझायर्ड जीन मी आता आयसोलेट केला, प्युरिफाय केला की जो इन्सुलिन प्रोड्यूस करणार आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये काय केलं की हा पर्टिक्युलर जीन मला कुठल्या तरी दुसऱ्या डीएनए मध्ये ऍड करायचा आहे, तो मला काय करावं लागेल, सिलेक्ट आणि आयसोलेट. म्हणून मी आता ई कोलाई बॅक्टेरियम घेतला, त्याच्यातला प्लाझ्मिड आयसोलेट केला, त्याला कट केलं. थर्ड स्टेप आहे कन्स्ट्रक्शन ऑफ रिकॉम्बिनंट डीएनए, त्याला म्हणतो आपण आरडीएनए, दॅट इज रिकॉम्बिनंट डीएनए. In this, passenger DNA is inserted into the vector DNA to form a hybrid DNA molecule known as rDNA or chimeric DNA or vector passenger DNA. आता या तिसऱ्या स्टेपमध्ये काय केलं की हा जो पर्टिक्युलर पॅसेंजर डीएनए आहे हा या व्हेक्टर डीएनए मध्ये ऍड केला, जॉईन केला एका एन्झाईमनी. दॅट एन्झाईम इट इज कॉल्ड ॲज अ डीएनए लिगेज. आणि नवीन जो डीएनए तयार झाला दॅट पर्टिक्युलर डीएनए इट इज कॉल्ड ॲज रिकॉम्बिनंट डीएनए और दॅट इज कॉल्ड ॲज व्हेक्टर पॅसेंजर डीएनए और दॅट इज कॉल्ड ॲज कायमेरिक डीएनए. नंतर introduction of rDNA to the host cell. In this, the rDNA is introduced into the suitable host cell. The host cell takes up the rDNA from medium and can multiply within the host cell and form multiple copies. आता या नेक्स्ट स्टेप मध्ये काय झालं की हा रिकॉम्बिनंट डीएनए आता आपण एका मीडियम मध्ये घेतला, त्या पर्टिक्युलर मीडियम मध्ये असा बॅक्टेरियम पण घेतला की ज्या बॅक्टेरियमकडे प्लाझ्मिड नाही, वेक्टर डीएनए नाही. हा बॅक्टेरियम काय करेल, आता त्या मीडियम मधून हा रिकॉम्बिनंट डीएनए घेऊन घेईल, घेतल्यानंतर तो पर्टिक्युलर बॅक्टेरियम आपल्याला आता असा दिसेल. हा जर आता आपण मल्टिप्लाय केला तर प्रत्येक बॅक्टेरियम मध्ये रिकॉम्बिनंट डीएनए आलेला दिसेल. नेक्स्ट स्टेप इट इज सिलेक्शन अँड मल्टिप्लिकेशन ऑफ होस्ट सेल विथ rDNA. In the cells which have rDNA are allowed to the divide. Large number of cells thus produced are called as clones of cells carrying one or more rDNA. की हा जर बॅक्टेरियम आपण आता मल्टिप्लाय केला तर प्रत्येक बॅक्टेरिया फॉर एक्झाम्पल ऑब्झर्व केलेली असेल तर ते मॅक्झिमम बॅक्टेरिया जर असेल तर दे शो दॅट पर्टिक्युलर डीएनए दॅट इज कॉल्ड ॲज अ रिकॉम्बिनंट डीएनए. नंतर एक्सप्रेशन ऑफ डिझायर्ड जीन. Desired gene express itself in the body of the host cell and produce desired character or desired gene product. की आता हा पर्टिक्युलर बॅक्टेरियम आहे की जिथे rDNA रिकॉम्बिनंट डीएनए आपण इंट्रोड्यूस केलेला आहे, तसे बॅक्टेरिया आपण जर कल्चर केले indirectly this particular bacteria they produce that particular gene product. For example, in this case the bacteria now they produce the substance that is called as insulin. म्हणजे आता या पर्टिक्युलर टेक्नॉलॉजी मध्ये काय माहित झालं की कॅरेक्टर आपण कसं ट्रान्सफर केलं, हायर ऑर्गॅनिझम टू लोअर ऑर्गॅनिझम. म्हणजे ह्युमन मधलं जे इन्सुलिन प्रोडक्शन हे कॅरेक्टर आहे आपण या बॅक्टेरियमला ट्रान्सफर केलं. पण बॅक्टेरियमला ट्रान्सफर करायच्या पहिल्यांदा हा पर्टिक्युलर डीएनए जो नवीन तयार झाला की ज्या पर्टिक्युलर डीएनए मध्ये कॉम्बिनेशन आहे व्हेक्टर आणि पॅसेंजर डीएनएचं, दॅट पर्टिक्युलर कॉम्बिनेशन ऑफ व्हेक्टर अँड पॅसेंजर डीएनए इट इज कॉल्ड ॲज अ रिकॉम्बिनंट डीएनए. दॅट्स वाय
combination of two different types of this particular DNAs together, it is called as recombinant DNA technology. आणि आता आपल्याला पाहायचं आहे की या recombinant DNA टेक्नॉलॉजीचे अप्लिकेशन्स काय, की आपण recombinant DNA तर बनवला, पण कशासाठी बनवला. So the various applications of this particular recombinant DNA technology are, की आता आपल्याला applications पाहायचे की recombinant DNA टेक्नॉलॉजीचे युजेस काय होऊ शकतात. The various applications of this recombinant DNA technology or genetic engineering are. आता आपल्याला काय पाहायचं आहे की recombinant DNA टेक्नॉलॉजी आपल्याला माहीत झाली की recombinant DNA टेक्नॉलॉजीमध्ये आपण पॅसेंजर DNA वेक्टर DNA मध्ये ॲड करतो, नवीन DNA बनतो. दॅट DNA इट इज कॉल्ड एज recombinant DNA or rDNA or that is called as vector passenger DNA or that is called as chimeric DNA. मग तो recombinant DNA आपण एखाद्या होस्ट सेलला देऊन त्या पॅसेंजर DNAचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण त्या होस्ट सेलकडून एक्सपेक्ट करतो. एक्झाम्पल काय घेतलं होतं आपण की इन्सुलिन प्रोड्यूस करणारा जीन ह्युमन जीन होता, तो बॅक्टेरियमला आपल्याला डायरेक्ट देता येत नव्हता. म्हणून बॅक्टेरियममधला जो ॲडिशनल DNA आहे, ज्याला आपण प्लाझ्मिड म्हणतो किंवा वेक्टर म्हणतो, तो आयसोलेट करून त्याला कट करून आपण तो पॅसेंजर DNA ॲड केला, रिकॉम्बिनंट DNA तयार झाला. तो रिकॉम्बिनंट DNA पुन्हा आपण त्या बॅक्टेरियमला देऊन त्या बॅक्टेरियमकडून इन्सुलिन प्रोड्यूस करून घेतलं होतं. असं जर अप्लिकेशन असेल किंवा असं जर अप्लिकेशन त्या जेनेटिक इंजिनिअरिंगचं असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. आता त्या रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीचे अजून काय अप्लिकेशन्स आहे ते ऑब्झर्व करायचे आपल्याला. द फर्स्ट अप्लिकेशन ऑफ दिस पर्टिक्युलर रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी ऑर जेनेटिक इंजिनिअरिंग इज फार्मास्युटिकल इंडस्ट्री. मेनी ड्रग्स, एन्झाइम्स, हार्मोन्स, अँटीबॉडीज, विटॅमिन्स, वॅक्सिन्स can be produced by genetic manipulation of bacterial cell. की एन्झाइम्स तयार करायचे आहे, हार्मोन्स तयार करायचे आहे, वॅक्सिन्स तयार करायचे आहे, अँटीबॉडीज तयार करायचे आहे. जर हे तयार करण्यासाठी जर आपण तो स्पेसिफिक जीन जर मिळवला आणि एखाद्या स्पेसिफिक ऑर्गॅनिझमला बॅक्टेरियल सेलला जर दिला तर दॅट पर्टिक्युलर बॅक्टेरियल सेल बाय दिस पर्टिक्युलर जेनेटिक इंजिनिअरिंग कॅन प्रोड्यूस दॅट पर्टिक्युलर प्रोडक्ट which is useful as a medicinal drug. So that is called as pharmaceutical industry use of this particular recombinant DNA technology. म्हणजे आपल्याला इथे काय पहिल्या ॲप्लिकेशनमध्ये दिसलं की रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीच्या हेल्पनी जर आपल्याला कुठला एन्झाईम, कुठला एखादा अँटीबॉडी किंवा कुठला एखादा विटॅमिन तयार करायचा असेल आणि त्याचा जर जीन मिळत असेल तर तो जीन आपण एखाद्या बॅक्टेरियमला देऊन त्याच्याकडून आपण त्या बॅक्टेरियमकडून तो प्रॉडक्ट मिळवू शकतो. द सेकंड अप्लिकेशन इट इज जीन थेरपी. सर्टन जेनेटिक डिसऑर्डर्स विच आर कॉज्ड बाय जेनेटिक फॉल्ट कॅन बी ट्रीटेड बाय जीन थेरपी. इन दिस द डिफेक्टिव्ह जीन्स कॅन बी सबस्टिट्यूटेड बाय नॉर्मल जीन्स. चांगलं अप्लिकेशन आहे, बेस्ट अप्लिकेशन आहे ऑफ दिस पर्टिक्युलर रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. की काही असे डिफेक्टिव्ह जीन्स आहे की जे ऑर्गॅनिझममध्ये गेले आहे, त्याच्यामुळे त्या डिफेक्टिव्ह जीन्समुळे त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमला प्रॉब्लेम आहे. तर सच पर्टिक्युलर डिफेक्टिव्ह जीन्स विथ द हेल्प ऑफ रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी कॅन बी सबस्टिट्यूटेड बाय द नॉर्मल जीन्स. दॅट थेरपी इट इज कॉल्ड एज जीन थेरपी. Another application is production of transgenic plants and animals. Variety of transgenic organisms are produced by introducing gene of choice into different species. For example, golden rice having better vitamin A content than the normal rice. की recombinant DNA टेक्नॉलॉजी जेनेटिक इंजिनिअरिंगच्या हेल्पनी एखाद्या हायर ऑर्गॅनिझममध्ये एखादं कॅरेक्टर आपण ॲड करू शकतो. हायर प्लांटमध्ये, हायर ॲनिमलमध्ये कॅरेक्टर ॲड करू शकतो. इथे एक एक्झाम्पल घेतलं आहे गोल्डन राईस. ॲक्च्युली राईस इट इज इम्पॉर्टंट फॉर कार्बोहायड्रेट्स, पण त्या राईसमध्ये सपोज एखाद्या बॅक्टेरियमचा जर जीननी इंट्रोड्यूस केला राईसमध्ये तर इनडायरेक्टली तो पर्टिक्युलर राईस बायोफोर्टिफाईड राईस असेल. म्हणजे त्या पर्टिक्युलर राईसपासून कार्बोहायड्रेट तर मिळेलच, पण विटॅमिन एचा कंटेंट पण जास्त मिळेल बाय इंट्रोडक्शन ऑफ gene from bacterium to the rice plant. Such particular rice plant now it is called as a transgenic plant. असंच आपल्याला हायर ॲनिमलमध्ये पण कॅरेक्टर ट्रान्सफर करता येईल. दॅट नाव ॲनिमल नाव इट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सजेनिक ॲनिमल. म्हणजे जीन ट्रान्सफर करून तयार केलेला ॲनिमल किंवा प्लांट, दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सजेनिक प्लांट ऑर ॲनिमल. The another is crop improvement. Genes for herbicide resistance are introduced into plants through bacteria which contain rDNA, recombinant DNA. For example, a toxic protein thurioside is toxic for larvae of certain insects.
की काही प्लांट्समध्ये सुद्धा आपण फॉर एक्झाम्पल रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीच्या हेल्पनी त्या पर्टिक्युलर प्लांट्समध्ये असे काही जीन्स इंट्रोड्यूस करू शकतो की ज्या पर्टिक्युलर जीन्समुळे ते प्लांट पॉयझनस होईल इन्सेक्टसाठी, बटरफ्लाईजसाठी, की ज्याच्यामुळे त्या पर्टिक्युलर प्लांट्सला हार्म त्या सबस्टन्सचा तर होणार नाही, पण इन्सेक्टचा अटॅक पण होणार नाही. दिस इज द बेस्ट अप्लिकेशन अगेन, दॅट इज द क्रॉप इम्प्रूव्हमेंट. द जीन फॉर थुरिओसाइड इज ट्रान्सफर टू द कॉटन प्लांट फॉर मेकिंग इट डिसीज रेजिस्टंट. ही कॉटन प्लांट आहे, त्या कॉटन प्लांटमध्ये बॅक्टेरियमचा जीन आपण इंट्रोड्यूस केला. द नेम ऑफ द बॅक्टेरियम इट इज कॉल्ड ॲज बॅसिलस thuringiensis BT. त्याच्यामुळे ते पर्टिक्युलर कॉटन प्लांट असेल ते एक सबस्टन्स प्रोड्यूस करत आहे. दॅट सबस्टन्स इट इज कॉल्ड ॲज अ थुरिओसाइड. आणि त्या प्लांटवर जर आता इन्सेक्टचा अटॅक जर होत असेल तर दॅट पर्टिक्युलर इन्सेक्ट वेन फीड दॅट पर्टिक्युलर थुरिओसाइड, वेन दॅट सबस्टन्स थुरिओसाइड एंटर इन टू द गट, दॅट पर्टिक्युलर गट ड्यू टू द ॲक्टिव्हिटी ऑफ द थुरिओसाइड get swelled, due to which that particular insect or butterfly or nematode for example get killed. So this is the again another application, that is the crop improvement. Another is nitrogen fixation. Gene present in nitrogen fixing bacteria can be transferred from bacterium to the higher plants so that the higher plants can fix up the nitrogen directly. Actually काय आहे की नेचरमध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये 70% नायट्रोजन आहे, पण दॅट पर्टिक्युलर 70% नायट्रोजन इट इज फिक्स्ड ऑन दिस पर्टिक्युलर अर्थ बाय ओनली टू टाइप ऑफ microorganisms. They are the bacteria and the cyanobacteria, because this particular bacteria and the cyanobacteria they use or they have that gene, that particular gene it is called as a NEF gene or that is called as the nitrogen fixation gene. मग आता इथे या ॲप्लिकेशन्स मध्ये काय सांगितलं आहे की जर त्या बॅक्टेरियम सायनोबॅक्टेरियम मधला तसा जर नायट्रोजन फिक्सेशन जीन जर आपण सिलेक्ट केला, आयसोलेट करून जर एखाद्या हायर प्लांटमध्ये जर आपण इंट्रोड्यूस केला तर हायर प्लांट इट नाव प्रोड्यूस दॅट नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड्स. फॉर एक्झाम्पल नायट्रेट, नायट्राइट्स म्हणजे जीन कोणाचा, बॅक्टेरियमचा, कुठे ट्रान्सफर केला आपण, हायर प्लांटमध्ये. आता ते हायर प्लांट नायट्रोजन फिक्सेशन करताय. So this is again another application of that particular recombinant DNA technology, that is nitrogen fixation. The another is chemical industry. Chemical industry मध्ये recombinant DNA technology चा काय यूज आहे? Various organic acids, alcohols, antibiotics are manufactured from genetically engineered bacteria. हे काही असे बॅक्टेरिया आहे की जे पर्टिक्युलर बॅक्टेरिया आधी नॉर्मलच होते, पण त्या पर्टिक्युलर बॅक्टेरियामध्ये जर आपण काही अशी जीन्स इंट्रोड्यूस केले आपल्या चॉईसची की ज्या जीन्समुळे ऑर्गॅनिक ॲसिड तयार होईल, अल्कोहोल तयार होईल, असे जर बॅक्टेरिया तयार केले, ते जर कल्चर केले, ग्रो केले, तर त्या पर्टिक्युलर बॅक्टेरियापासून आपल्याला आपल्या यूजचा प्रॉडक्ट तयार करून घेता येईल. दॅट इज द केमिकल इंडस्ट्री. द अनदर इज अ डाएट. सर्टन नॉन एडिबल प्लांट कंपोनेंट्स कॅन बी मेड एडिबल बाय युझिंग rDNA टेक्नॉलॉजी. येस, की प्लांट्स आहे त्या पर्टिक्युलर प्लांट्सपासून असे काही फॉर एक्झाम्पल सबस्टन्सेस नॅचरली तयार होतात जे नॉन एडिबल आहे, पण विथ द हेल्प ऑफ रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी नाव वी कॅन कन्वर्ट दॅट पर्टिक्युलर नॉन एडिबल कंपोनेंट्स ऑफ दॅट पर्टिक्युलर प्लांट इन टू द एडिबल. सो दिस इज द application of that particular recombinant DNA technology. So what is finally the recombinant DNA technology? Transferring a desired gene, transferring a desired fragment of DNA from one organism to the another organism for the welfare of mankind, as well as, for example, this particular importance is given towards the transfer of gene from one organism to the another organism. That is nothing but it is called as a recombinant DNA technology. मी काय म्हटलं की सपोज फॉर एक्झाम्पल एखादा ऑर्गॅनिझम आहे, त्या ऑर्गॅनिझममध्ये एखादा जीन आहे किंवा डीएनएचा फ्रॅगमेंट आहे, तो जर दुसऱ्या ऑर्गॅनिझमला जर आपण ट्रान्सफर केला आणि त्या दुसऱ्या ऑर्गॅनिझम पासून जर प्रॉडक्ट आपण एक्सपेक्ट केला, तर दॅट इज द ट्रान्सफर ऑफ दॅट पर्टिक्युलर डीएनए फ्रॅगमेंट और जीन फ्रॉम वन ऑर्गॅनिझम टू द अनदर ऑर्गॅनिझम. दिस इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज जेनेटिक इंजिनिअरिंग. This is nothing but it is called as a recombinant DNA technology. So this particular recombinant DNA technology, thus it finally uses three important tools. The one enzymes, the another vector DNA, the another passenger.